काय विषय होतो त्यांची काय बॉम्ब बॉम्ब फेकणं कोण बॉम्ब फेकणं संजय पाटील बॉम्ब फेकला. अरे काय बोलणारे करण्यामध्ये मला फेकूनच दाखव हिंमत असेल तर. आम्ही गांडून आहे उद्धव ठाकरेंचा सैनिक एवढा गांडून आहे कळलं का. त्यांनी अशा गोष्टी 100 कार्यकर्ते नाही हो, कार्यकर्त्यांना भेटायला तर उतरला तर पाहिजे घरून दुसऱ्या माळ्यावरून चौथ्या माळ्यावर बरं त्याचं घरच कोणाला माहिती नाही. कोण म्हणतं भांडुपला राहतं, कोण म्हणतं मुलुंडला राहतं, कोण म्हणतं अन्य ठिकाणी राहतं. आधी घराचा पक्का पत्ता द्यायला सांगा. त्यांनी जास्त आवाज करू नये. जर माझं तोंड उघडलं तर संजय पाटलांना या भागामध्ये फिरणं कठीण. अशा सगळ्या क्लिप्स माझ्याकडे आहेत. अशा क्लिप्स माझ्याकडे आहेत फिरू शकणार नाही. परंतु तरी सुद्धा माझा अजूनही त्याच्यावरती प्रामाणिकपणे प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी या गोष्टी दादागिरीच्या आणि आमच्या विरोधातल्या गोष्टी करू नये. राजुल पाटील त्या दिवशी अनेक बॅनर लावले होते सर. दहशतवादी आहेत ते. कोण? संजय दिना पाटील दहशतवादी. संजय पाटील दहशतवादी. कुठली दहशत त्यांनी केली हो? कुठली दहशत केली? काय केलं ते? त्यातल्या दहशतविषयी काही नाही. हे सगळ्या गोष्टी आहेत. या फक्त आता ते घेऊन फिरतील 2-4 काय त्या गाड्या कुठल्या तरी असतात ना त्या पोलिसांच्या त्याच्यासाठीच ते गेले असं बहुतेक. पण ते म्हणते की मला पोलीस बंदोबस्त देऊ नका. पोलीस बंदोबस्त दिले तर मी मारू शकणार नाही. पोलीस बंदोबस्त पाहिजे होता म्हणूनच गेले. संजय पाटील हा अत्यंत शो बिझनेस आहे. स्वतः कुठे जरी गेले तर 12 गाड्या घेऊन फिरायचे. 12 नंबरचे नाही, 12 गाड्या घेऊन कुठेही. त्याच्यात ती जे आहेत ना 12 गाड्यात बसणारी लोक हेच तो त्याचे कार्यकर्ते. बाकी एकही कार्यकर्ता शोधून सापडणार नाही. संजय पाटलांना माझं आव्हान आहे की साधा शिवसैनिक सुद्धा तो घेऊन जावा. माझा उद्धव साहेबांचा एक सैनिक त्यांनी घेऊन दाखवा. एक सैनिक पण घेऊ शकत नाही. ते 12 राजुल पाटीलांना सांभाळणार सोबत राजुल पाटीलांना सांभाळावं लागणार. पुढची लोकसभा मिळेल तर ना, मिळेल तर पुढची लोकसभा मिळेल याची शंका आहे हो त्यांना. हे आता त्यांना काय म्हणतात त्यांना पानापुरले देणार म्हणून. परंतु ही सीट आणि या सीटवर प्रमोद महाजन, सुब्रमण्यम स्वामी, जयवंतीबेन मेहता, किरीट सोमय्या, मनोज कोटक असे भारतीय जनता पार्टीची सीट आम्ही संजय पाटलांसाठी हिसकावून घेतली, जिंकून दिलं. त्यांनी गद्दारी केली. आता काय भारतीय जनता पार्टीत सीट काही त्याला सोडणार नाही. त्यामुळे त्यांनी आता ह्या सगळ्या अपेक्षा ठेवल्या नाही की परत खासदार आहे. 10 वर्ष घरी होते उद्धव साहेबांनी त्याला आमच्या डोक्यावर मारून त्याला आम्ही खासदार केलं शिवसैनिकांनी. सर राजुल पाटील नक्की कोणासोबत आहे? कारण त्या दिवशी राजुल हो त्यांचे बॅनर्स. राजुल पाटील आमच्या पक्षात याचं कारण असं आहे की राजुल पाटीलला पक्ष शोधायचा असेल तर त्यांना 42 ते 43 नगरसेवक घेऊन जावे लागते. त्यामुळे ती काही जाऊ शकत नाही. त्यामुळे तिला आमच्या पक्षात राहणंच गरजेचं आहे. मन मारून राहील तुमच्या पक्षात. ठीक आहे, मन मारून राहील कसं पण राहील. पण ते आमच्या बरोबर राहणे आहे. पण पक्षाच्या बैठकांमध्ये त्यांना बोलवणार का? ते उद्धवची ठरवतील. ओके, थँक्यू सर. संजय पाटिल संजय राउत का कौशा और नहीं. संजय पाटिल ने जो स्टेटमेंट दिया उस स्टेटमेंट को जवाब दिया है कि हम भी मजबूत है, हम भी स्ट्रांग है. ऐसी धमकी देने की बात करो मत. हम लोग भी आप जिधर चाहे उधर आने के लिए तैयार है. हम फाइट करने के लिए तैयार है. तो वो बात करें नहीं, धमकी की बात हमको करें. लेकिन सर पहले आपके ही पक्ष में जब ऐसे जब धमकी की बात करते हैं तब किस तरीके से नजर देखते हैं? धमकी कभी देना चालू किया जब 4 पुलिस की गाड़ी साथ में घूमते तब ना. इससे डरने वाले हम लोग है ही नहीं. हम डरने वाले शिवसैनिक है ही नहीं. और सबको मालूम है राउत क्या नाम है, समझे. और संजय पाटिल भी ऐसी बात नहीं करना चाहिए. जिस थाली में खाना खाया उस थाली में छेद नहीं करना चाहिए था. किया है. अब किया है तो जो कार्यकर्ता ने उनको बनाया उसके विरोध में एक भी वर्ड निकलना नहीं चाहिए. अब तुम गए ना, अब वहाँ सुखी रहो. आगे की सोचो कि खासदार कैसे बने.